येथील आर्जिकल मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील एका प्रशिक्षित महिलेवर बलात्कार व तिची हत्या. बदलापूर येथे लैंगिक प्रकरण. शाळेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केले 2 चिमुड्या मुलींचे शोषण. पुण्यातील हुंडाबळी ठरली वैष्णवी हगावण. पाहिलं, याच कारणामुळे आपल्याला आजचे पथनाट्य पाहायचे आहेत. खूप लढी मस्तानी वो तो झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी, वो झांसी वाली रानी थी. खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी, वो झांसी वाली रानी थी. 1857 ची झाशीची राणी आपण सर्वांनीच पाहिली आहे. पाहूया आजच्या काळातील राणी व तिची असुरक्षित कहाणी. प्रसंग 1. भावा, वहिनी आली बघ, वहिनी. चल, येतेस का माझ्या बरोबर? किती वेळा सांगितलं तुला, मला नाही यायचं तुझ्यासोबत. हे काय चाललंय तुझं? चल, चालता इथून. भावा, तिने तुझ्या अख्ख्या कॉलेज समोर थोबाड मारली आहे. तिने तुझी इज्जत काढली आहे. तिला खूप गर्व आहे ना तिच्या सौंदर्याचा. हे घे आणि जाऊन टाक तिचा चेहरा. ती तुझी नाही झाली तर दुसऱ्या कोणाची बी व्हायला नाही पाहिजे. चल, येतेस का माझ्या बरोबर? तू पुन्हा आलास? किती वेळा सांगू, मला नाही यायचं तुझ्यासोबत. ठीक आहे, मग घे. चला दिया रे चला दिया, समाज की बेटी को जला दिया. जला दिया रे जला दिया, समाज की बेटी को जला दिया. हे असं तोंड घेऊन मी समाजात जाऊ, त्यापेक्षा मी वेलीलेच बरी. हे परमेश्वरा, मला माफ कर. पाहिलं, तिची काहीही चूक नसताना तिला आत्महत्या करावी लागते. अहो, मुलगी जळते हो बर दिवसा, मुलगी होरपळते हो बर दिवसा. प्रसंग 2. ओंकारा सोसायटीची गाडी निघाली, ओंकारा सोसायटीची गाडी निघाली. कधी इकडे वळाली, कधी तिकडे वळाली. ओंकारा सोसायटीची गाडी निघाली, ओंकारा सोसायटीची गाडी निघाली. अहो, तुम्ही जरा नीट नाही का उभे राहू शकत? कधीपासून पाहते, कधी इकडे टच करताय, कधी तिकडे टच करताय. अहो, इथे बघा किती गर्दी आहे. बसमध्ये एवढी धक्काबुक्की चालते हो. शाळा असो, कॉलेज, बस असो, ऑफिस, नारी नाही कुठेही सुरक्षित. प्रसंग 3. मी आहे कमिंग सर. येस, कमिंग. आज पण उशीर झाला. किती वेळ सांगले येत जा माझ्या गाडीत. अहो सर, हे काय करताय? मी तुमच्या मुलीसारखी. हो, पण मुलगी तर नाही ना. दूसरों की बेटियों का सम्मान रखना पाए हो, खुद की बेटी बहन का लाज न रख पाए हो. दूसरों की बेटियों का सम्मान रखना पाए हो, खुद की बेटी बहन का लाज न रख पाए हो. महिलांचा जो करेल अपमान, समजा त्याला पशु समान. असं का होते माझ्यासोबत? असा कोणता गुन्हा केलाय मी? कारण तू मुलगी आहेस मुलगी, मुलगा नाहीस. कारण तू मुलगी आहेस मुलगी, मुलगा नाहीस. बस झालं आता. किती दिवस सहन करणार आपण हे? ह्यावर काहीतरी पाऊल उचललाच पाहिजे. मुलीला स्वतःचं संरक्षण करणं शिकलंच पाहिजे. नाही राहणार नारी लाचार. हा बंद करा अत्याचार. अशा कितीतरी निरागस मुली या नराधमाच्या हात बळी पडल्या आहेत. याच असुरक्षिततेमुळे आज लोकांना मुलींचा जन्म नकोसा झाला आहे. ह्याचे कारण म्हणजे मुलींची असुरक्षितता. ह्याचा उपाय हा तर नाही ना की मुलींना जन्मालाच घालू नये. अहो, मुलीला जन्माला घाला आणि तिला शूर धाडसी बनवा.
उपाय केलाच पाहिजे.